या निवडणुकीत होती। तो महिला फॅक्टर त्याचं हे चित्र आहे 2025 106 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। 33 जागांचा त्यांना लाभ होताना दिसतोय आणि महागठबंधन फक्त 15 जागांवर आघाडीवर आहे आणि 30 जागा याचा तोटा होतोय। हे आता 2025चं चित्र आहे। फक्त तुम्हाला 2020 मध्ये नेमकं काय झालं होतं त्यावर एक नजर टाकूया, म्हणजे हा महिला फॅक्टर काय होता तो पूर्णपणे आपल्या प्रेक्षकांना कळेल। 124 जागा होत्या 2020 मध्ये 76 जागांवर एनडीए विजयी झालं होतं आणि महागठबंधन 42 जागांवर। आणि आता 2025 मध्ये हीच परिस्थिती पुन्हा एकदा बघूया काय आहे। जिथे 72 जागा होता तिथे 106 जागा, जे सकाळपासून आपण चर्चा करत होतो विमेन्स फॅक्टरची 106 जागांवर विजय झालेला आहे। आघाडी आहे 33 जागांचा फायदा होतो आणि 33 जागांचा फायदा होताना दिसतो। आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी सकाळपासून आपण सांगायचा प्रयत्न करतोय, हा मॅप आहे, हा विमेन्स वोटरचा मॅप आहे। महिला मतदार बिहार मधल्या लाडक्या बहिणी त्यांनी कुठे मतदान केलंय त्याचं हे चित्र आपल्याला दिसतंय। हा जो आपण हा पश्चिम चंपारणचा भाग इथे इंडिया आघाडीला आपल्याला दिसतंय की लाडक्या बहिणींनी मतदान केलं, परंतु त्यानंतर जसं जसं आपण खाली येतोय मध्यांचलचा भाग बघतोय, सीमांचल जिथे मुस्लिम वोटर सर्वात जास्त होता, सकाळपासून म्हणतोय की त्या मुस्लिम भगिनींनी कुठं मतदान केलं तर तो भाग आपल्याला भगवा झालेला दिसतोय। हा मधला भाग काही प्रमाणात इंडिया आघाडी सोबत आहे, परंतु हे एकूण जर बिहार इलेक्शनचं बिहार निवडणुकीचं विश्लेषण बसून करायचं असेल तर जसं मंदार सर पण म्हणत होते की महिलांनी महिला म्हणून मतदान केलं, ते 10,000 त्या लाडक्या बहिणी जशा महाराष्ट्रात गेम चेंजर ठरल्या तशाच त्या बिहारमध्ये गेम चेंजर ठरताना दिसत आहेत। रवी किरणजी, महिलांचं मतदान स्वाभाविक आहे, महाराष्ट्रामध्ये तेच झालं होतं। त्यावेळी सुद्धा मी इथंच होतो, आपण विश्लेषण करत असताना मी म्हणालो होतो की मुस्लिम महिलांनी सुद्धा लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेऊन भाजपला मतदान केलं आहे। तेव्हा माझ्यासोबतचे काही सहकारी होते त्यांनी ते अमान्य केलं होतं की नाही मुस्लिम मतदान करत नाहीत, अशा याचं काहीतरी विश्लेषण करत होते।